नमस्कार. ज्ञानसेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये एमपीएससी परीक्षेमध्ये विचारलेले सामान्य ज्ञानाचे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात अनुच्छेद क्रमांक डॅश राज्याच्या धोरणासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. 52 ते 62, 36 ते 51, 79 ते 88, 101 ते 114. योग्य उत्तर आहे 36 ते 51. भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा प्रथम वापर डॅशमध्ये केरळमधील सर्वसाधारण निवडणुकीमध्ये झाला. मे 1982, जून 1989, सप्टेंबर 1998, फेब्रुवारी 2000. योग्य उत्तर आहे मे 1982. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीच्या निर्वाचक मंडळात डॅश यांचा समावेश होतो. लोकसभेचे सर्व सदस्य, राज्यांच्या विधानसभांचे सदस्य, राज्यसभेचे सर्व सदस्य, ए आणि सी दोन्ही. योग्य उत्तर आहे ए आणि सी दोन्ही. भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती सांगण्यात आली आहे? 25 वर्षे, 30 वर्षे, 35 वर्षे. कोणतीही किमान वयोमर्यादा देण्यात आलेली नाही. योग्य उत्तर आहे कोणतीही किमान वयोमर्यादा देण्यात आलेली नाही. अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आली आहेत आणि ती मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्याच्या डॅशशी सुसंगत आहे. अनुच्छेद 29.1, अनुच्छेद 28.1, अनुच्छेद 30.1, अनुच्छेद 27.1. योग्य उत्तर आहे अनुच्छेद 29.1. अंदमान आणि निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येतात? दिल्ली, केरळ, मद्रास, कलकत्ता. योग्य उत्तर आहे कलकत्ता. 27 जानेवारी 2014च्या अधिसूचनेद्वारे कोणत्या धर्माला आणखी एक अल्पसंख्याक समुदाय म्हणून अधिसूचित करण्यात आले? शीख, बौद्ध, झोरोस्ट्रियन, पारशी, जैन. योग्य उत्तर आहे जैन. पुढीलपैकी कोणते एक धोरण मूल्यमापनाचे तंत्र नाही? सामग्री संकलन, प्रश्न आणि वादविवाद, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, समितीच्या सुनावण्या आणि तपासणी. योग्य उत्तर आहे सामग्री संकलन. खालीलपैकी कोण द ॲडमिनिस्ट्रेटर या नावाने त्रैमासिक जर्नल काढते? लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस प्रबोधिनी, यशदा, भारतीय लोक प्रशासन संस्था. योग्य उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी. अखिल भारतीय सेवेतील सेवकांची निष्ठा डॅश यांच्यात दुभंगली जाते? संघ लोक सेवा आयोग आणि केंद्र शासन, केंद्र आणि मुख्य सचिव, केंद्र आणि राज्ये, संसद आणि केंद्रे. योग्य उत्तर आहे केंद्र आणि राज्ये. डॅश रोजी भारतात नागरी सेवा दिन साजरा केला जातो? 21 जून, 10 मार्च, 10 एप्रिल, 21 एप्रिल. योग्य उत्तर आहे 21 एप्रिल. खालीलपैकी कोणत्या योजना कार्यक्रम हे शहरी विकासासंबंधी आहेत? अमृत मिशन, हृदय, ए आणि बी दोन्ही, ए आणि बी दोन्ही नाही. योग्य उत्तर आहे ए आणि बी दोन्ही. भारतात वित्तीय जबाबदारी व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? 2003, 1991, 2009, 2014. योग्य उत्तर आहे 2003. खालीलपैकी कोणता राज्यपालांचा स्वेच्छाधीन अधिकार नाही? राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करणे, अध्यादेश काढणे, विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे, राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेविषयक बाबींमध्ये मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागवणे. योग्य उत्तर आहे अध्यादेश काढणे.
खालील समित्यांपैकी कोणती समिती ही सभागृहाच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित नाही? विशेषाधिकार समिती, कामकाज सल्लागार समिती, खाजगी सदस्यांची विधेयके आणि ठराव यावरील समिती, नियम समिती. योग्य उत्तर आहे विशेषाधिकार समिती. भारतातील आर्थिक सर्वेक्षण कोण प्रकाशित करते? भारतीय रिझर्व्ह बँक, नीती आयोग, वित्त मंत्रालय, भारत सरकार, पंतप्रधान कार्यालय. योग्य उत्तर आहे वित्त मंत्रालय, भारत सरकार. तातडीच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विशिष्ट बाबीकडे विधानसभा सदस्य डॅश या मार्गाने शासनाचे लक्ष वेधू शकतात. हरकतीचा मुद्दा, स्थगन प्रस्ताव, अविश्वासाचा प्रस्ताव, निंदाव्यंजक प्रस्ताव. योग्य उत्तर आहे स्थगन प्रस्ताव. अस्पृश्यतेच्या कारणावरून कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही इस्पितळात प्रवेश देण्यास नकार दिल्यास नागरी हक्क संरक्षण कायदा 2015 नुसार जास्तीत जास्त डॅश कारावास व जास्तीत जास्त डॅश रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. 6 महिने 500, 4 महिने 400, 1 वर्ष 1000, 2 वर्ष 2000. योग्य उत्तर आहे 6 महिने 500. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या नुसार मुख्य माहिती आयुक्त हे विहित कालावधीसाठी सदर पदावर राहतील आणि पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतील. कलम 13(2), कलम 13(4), कलम 13(3), कलम 13(1). योग्य उत्तर आहे कलम 13(1). माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे खालीलपैकी कोणते कलम सायबर अपीलीय न्यायाधिकरणाच्या संस्थापनेशी संबंधित आहे? कलम 47, कलम 25, कलम 22, वरीलपैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही. बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये बालक म्हणजे डॅश या वयाचे मुलगा अथवा मुलगी होय. 6 ते 14 वर्षे, 7 ते 14 वर्षे, 8 ते 14 वर्षे, 6 ते 18 वर्षे. योग्य उत्तर आहे 6 ते 14 वर्षे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 17 नुसार मुंबई महानगरामध्ये डॅश दर्जाच्या खाली नसलेले पोलीस अधिकारी हे तपासासाठी अधिकृत व्यक्ती असतात. सहाय्यक आयुक्त, आयुक्त, निरीक्षक, अधीक्षक. योग्य उत्तर आहे सहाय्यक आयुक्त. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या मोठ्या शीर्षकात डॅश याचा उल्लेख आहे. जिनिव्हा परिषद, स्टॉकहोम परिषद, नवी दिल्ली परिषद, बीजिंग परिषद. योग्य उत्तर आहे स्टॉकहोम परिषद. बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 मधील खालीलपैकी कोणते कलम शिक्षकांच्या कर्तव्याशी संबंधित आहे? कलम 22, कलम 21, कलम 20, वरीलपैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार लोकसभेच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी म्हणजे राष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश, अध्यक्ष, पंतप्रधान. योग्य उत्तर आहे अध्यक्ष. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.